नमस्कार मित्रांनो, मी काजल. माझ्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग खरंच खूप खास आहे. तर आज आम्ही चाललो आहोत कोकणात. हा आहे कोकणात जाताना सुंदर असा मोठा आंबा घाट. आंबा घाट म्हटल्यानंतर सगळ्यांनाच माहितीये सुंदर असे कोकण. तर कोकणात जाताना आपल्याला खूप सुंदर अशी हिरवाई बघायला मिळते. छान घाटातून निघाल्यानंतर गाडीमध्ये गाणे लावले. छान असा रिमझिम पाऊसही पडत होता. आणि तुम्हालाही माहित आहे कोकण म्हणजे स्वर्गच हो. तर आज आम्ही आलो होतो श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान. मार्लेश्वरला येताना हिरवी गाळ झाडी बघायला मिळतात, पण वरती मंदिरात जाताना सुद्धा आपल्याला 500 पायऱ्या चढून जावं लागतं, ते पण डोंगरावर. खाली गमगमीत असा जेवणाचा वास येत होता, पण आम्हाला तिकडनं वरतून येताना जेवण करायचं होतं, कारण जायलाच आम्हाला खूप उशीर झाला होता. आणि जाता जाताच आम्हाला हा असा छोटासा चिट्टुकला क्रॅबही दिसला. त्याचाही व्हिडिओ काढून घेतला आणि कधी आम्ही 500 पायऱ्या चढून वरती पोचलो हेही कळालं नाही. मार्लेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध गुहा मंदिर आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे आणि एका नैसर्गिक गुहेत वसलेले आहे. आणि मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे मी जेवढं होईल तेवढं बाहेर व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला एक माहिती आहे का, इथे तुम्हाला एक ना एक साप बघायला मिळतो. मला तर मिळाला नाही हो बघायला, ज्याच्या नशिबात आहे त्याला मिळतो. आणि सुद्या या वेळेस नाही, पण पुढच्या वेळेस का होईना मला नक्की दिसणार. मंदिराच्या अगदी जवळच बाव नदीवर एक सुंदर धबधबा देखील आहे, जो हजारो भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतो. आणि ह्याच धबधब्याला मार्लेश्वर धबधबा म्हणून ओळखले जाते. किती सुंदर असा धबधबा आहे आणि त्या धबधब्याच्या खालीच मंदिर आहे. लास्ट इयरला जेव्हा आम्ही गेलो होतो या धबधब्याखाली आम्ही खूप भिजलो होतो. आणि खाली येतानाच आता आम्हाला खूप भूक लागली होती. 50 रुपयाची ताट, त्याच्यामध्ये अख्खा मसुरा, वरण, भात, गरम गरम अशी तांदळाची भाकरी, लोणचं, पापड मिळत होतं. आणि 80 रुपयाच्या ताटामध्ये हाय हेच जेवण आहे, फक्त त्याच्यामध्ये ऍडव्हान्स आपल्याला पिठलं भेटत होतं. पण एक नंबर असं स्वस्तात मस्त ईश्वरी हॉटेलमध्ये जेवण मिळतं. खाली आल्यानंतरही आपल्याला धबधब्याचं येणारं जे पांढरं शुभ्र पाणी बघायला मिळते. कसे वाटले तुम्हाला मार्लेश्वरचे मंदिर नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, या मंदिराचा फुल ब्लॉग लवकरच बघायला मिळणार आहे. तोपर्यंत व्हिडिओला लास्ट पर्यंत बघून सबस्क्राईब करा. बाय.